हे मराठे सर आहेत आणि ह्यांचं हे मंदिराचे पुजारी आहेत, रंगनाथ मंदिराचे. आणि मी आता आहे सोरबा गावामध्ये. तर हे मराठी आहेत आणि सगळे इथे बरीचशी मंडळी मराठी आहेत. काही वेगवेगळ्या ठिकाणून आलेली आहेत. हे कन्नडी बोलतात, मराठी बोलतात आणि त्यांच्याकडे याज्ञिकी शिकायला पण लोक येतात. आणि ते दशग्रंथी घनपाठी दशग्रंथी घनपाठी आहेत ते. बापरे, मला माहितीच नव्हतं. नमस्कार करायला पाहिजे तुम्हाला. पुण्यात शिकलेले आहेत ना, पुण्यात. तर मी त्यांच्याकडे मला फार खूप आनंद झाला. आणि अजून कोण आहे तिथे तुमच्याकडे घरामध्ये? घरी वहिनी आहे. अच्छा, आई आहे. हां, विद्यार्थी. अच्छा, घरी आई वहिनी आणि विद्यार्थी आहेत. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नाही, आता मंदिरात जाऊया. मंदिराचं सगळं सांगतो. हो, ठीक आहे. आता आपण मंदिरात चाललो. हे त्यांचं घर आणि मंदिर हे इथे. तर ते उघडायला वेळ होता म्हणून मी त्यांच्याकडे थांबले होते. आता आपण ते सांगतील ते ऐकूया. हे ते रंगनाथ मंदिर आहे. हे बंद होतं म्हणून मी आजूबाजूला विचारलं तर ते म्हणे की पुजारी इथेच राहतात. तर मी गेले त्यांच्याकडे तर ते सरळ माझ्याशी मराठीत बोलले. तर मराठी आडनाव आहे त्यांचं आणि खूपच चांगले. तर ते आपल्याला समजावून सांगतील की ह्याचा जो इतिहास आहे, हे जे आजूबाजूला काही पडलेलं आहे. मी आधी मंदिर दाखवते तुम्हाला आणि नंतर आपण त्यांच्याकडून ऐकूया मंदिराविषयी. हा जो मुलगा आहे समोर जो दिसतोय ना, तर तो त्यांच्याकडे याज्ञिकी शिकायला येतो. आणि इथे वैशाख शुद्ध पौर्णिमेला उत्सव असतो. हां, ह्या गावाचं नाव सुरभीपूर असं आहे. ते सुरभी असं एक गाय वारुळात असलेल्या रंगनाथाला दूध पाजून हे प्रकट होऊन हे उद्भव मूर्ती. त्यामुळे हे स्वरभ आणि सुरभीपूर असं सुरभीपूर. ते नंतर स्वरभ झालं. तुम्ही भरतखंडात किंवा भारत देशात कुठे गेले तरी सुद्धा हा रंगनाथ जे स्वामी आहे ते टेकडीवर आहे. हे रोहिणाद्री म्हणून टेकडी. खाली गेलात तुम्ही नदी मिळेल तुम्हाला. तसंच तुम्ही श्रीरंगपट्टणम, श्रीरंगम, जिथे रंगनाथाचं सानिध्य आहे कुठे गेले तरी सुद्धा देव झोपलेले, म्हणजे रंगनाथ म्हणजे शेषशाही झोपलेले. इथं विशेष म्हणजे काय आहे, इथं देव बसलेले. ते बसल्यामुळे जे भक्तगण येऊन देवाकडे मागणी करतात ते लगेच पावतोय देव, असं एक सानिध्य आहे इकडे. इथून 2 किलोमीटर लांब हळेसोरबा म्हणून जुनं गाव आहे. त्या जुन्या गावात एक गौड म्हणून होते. म्हणजे त्यांच्याजवळ 100 गाय, 150 गाय असं होतं. एक सुरभी असं एक गाय रोज येऊन ह्या वारुळावर दूध पाजून देवाला वारुळ होता अगोदर. आणि काही वर्ष झाल्यानंतर त्यांना असं वाटलं गाय दूध देत नाहीये, म्हणून गायीला पाठलाग करून आले. इथं वारुळ होतं, वारुळावर पाजत असल्यामुळे इथं नाग असेल, त्या नागाला मारलं तर आपल्याला गाय दूध देईल असं मनात समजून गेले. घरी गेले आणि उद्या येऊन वारुळ काढायचे ह्या दृष्टीने. आणि घरी गेल्यानंतर स्वामी स्वप्नात येऊन सांगितले, इथं मी श्रीदेवी आणि भूदेवी 2 आणि लक्ष्मी ह्याचं मिळून मी लक्ष्मी रंगनाथ आहे. तू येऊन वारुळ काढल्यानंतर माझं मूर्ती म्हणजे प्रकट होईल, दिसेल. त्या मूर्तीचं काढून तू बाहेर आलत की एक मोर दिसेल तुला. त्या मोराबरोबर तू गेलास, जिथे मोर अदृश्य होईल म्हणजे दिसेना असं होईल, तिथे हे मोर म्हणजे खरा मोर येईल. खरा मोर येईल. आणि खरा मोर आला. आणि इथून 4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर कोडकणी असं एक गाव आहे. काय ना, कोडकणी हा असं एक गाव आहे. त्या गावी अदृश्य झालं म्हणजे नाही दिसेना असं झालं. तिथे हे लाकडी काम किंवा हे दगड काम, हे दगड सगळं मिळालं त्यांना. ते सगळं आणून मंदिर बांधले, हे गौड म्हणून. ते मंदिर बांधून पूजेचं सगळं व्यवस्था केले. आणि देव उद्भव आहे, स्वयंभू आहे. वर्षाला अर्धांगुल प्रमाण वाढते. त्या
ते वाढल्यानंतर आता नाक, कान किंवा बसलेले दोन पाय हे सगळं दिसायला लागले. आणि असं हो हो आहे? किती वर्षांपासून वाढतंय? ते खूप वर्ष झाले. हो का? साधारण 800 वर्षाचं हे आहे, बरं. हिस्ट्री आहे याला. 800 हो वर्षापासून. हो. आणि दूध पाजलेलं आपण जे अभिषेक करतोय त्यावेळी असं पांढरं असं म्हणजे साई 60च्या नंतर कसं होतं हा. तसं पण दिसतोय. बरं बरं. आणि ह्याला रंगनाथ असं का म्हणावं, देवी म्हणता येईल किंवा शंकर म्हणता येईल. ते पाणीपिठात खाली गरुड आहे. गरुड म्हणजे विष्णूचं वाहन आहे. बरं. त्यामुळे हे रंगनाथ आहे आणि खूप दिव्य सानिध्य आहे. बरं. आणि इथं केळदी म्हणून उद्या तुम्ही पाहणार आहात. हो. केळदी म्हणून एक गाव आहे, तिथे नायक म्हणून मोठे राजा होऊन गेले. हो. ते काशीत जाऊन अतिरुद्र रुद्र याग करून ते केळदीत 2 लिंग बसवायचे म्हणून 2 लिंग घेऊन आले. हो. ते कोल्हापूर, गोकर्ण, बनवासी आणि स्वरबमध्ये थांबले. त्यावेळी स्वामी स्वप्नात येऊन सांगितले, रंगलिंग मध्ये भिन्न नाही, म्हणजे ईश्वर आणि विष्णूमध्ये भिन्नत्व नाही. तू जे 2 लिंग आणलेले माझं सान्निध्यातच स्थापना कर. म्हणून ते 2 लिंग इकडे आहे बघा. एक चरलिंग, एक स्थिरलिंग. कुठे आहे? कुठे हे ते इकडे त्या कोपऱ्यावर दिसतोय तो. अच्छा, इकडच्या बाजूला आणि हा, इकडच्या बाजूला. दोन लिंग आहेत. हा, नाही, हा, इकडे हा. 2 आहे. आणि 2 लिंग असल्यामुळे विष्णू आणि शंकर हे दोन्ही मिसळून असलेलं सान्निध्य हे खूप जागृत आहे. अच्छा. आणि अनुगच्छन्ते गच्छन्ते कौतुकम केवलान्विकम, म्हणजे जे येऊन भक्त येऊन जे मागतात ते सगळं देव देतोय. म्हणजे असं विशेष सान्निध्य आहे आणि रंगनाथाचं आहे. आणि तुम्ही कुठे गेले तरी सुद्धा बसलेल्या मूर्ती दिसत नाही आणि उद्भव मूर्ती दिसत नाही. हे उद्भव स्वयंभू आणि बसलेले म्हणून खूप जागृत आहे. असं विशेष इथलं सान्निध्य आहे. इथं एक मोर आहे बघा. हो हो. हे मोर विशिष्ट हेच आहे. हे चर्माचं काही तुम्हाला रोग आलं म्हणजे चर्मरोग असेल, चर्मरोग आले त्वचेचा तर, रोग. त्वचेचा रोग आले तर हे तर गंधलेपन पूजा म्हणून करतोय. म्हणजे गंध लावून बरं ते लावून पूजा केलेलं गंध आपण लावले तर ते सगळं जातोय. बरं. म्हणजे हे विशेष आहे. खूप लोक येतात, महाराष्ट्रातले येतात, हैदराबादचे येतात, खूप बाहेरचे लोक येतात. असं तुम्ही पण आलेले आहात. तुमचं पण चांगलं होऊ दे, तुमचं पण चांगलं करू दे, तुमचा प्रवास चांगलं होऊ दे असं देवाकडे मागणी करतोय. हा, ठीक आहे, धन्यवाद. इथे वर श्रीकृष्ण आहेत हा. आणि खूप छान माहिती दिली आपल्याला. हे मोर आहे. हा मोर आहे, याच्या गंधलेपनाने आपल्याला त्वचारोग हे होतात. आणि हे कोण आहे? हे मूळ पुरुष आहे, गौड आहे. ओके, मूळ पुरुष. हा, ते गौड ज्यांनी हे ज्यांनी त्यांना हे हे. बांधलं ते, हा. हो हो हो. तर मग आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला आणि तुमचीही भरभराट हो असं आम्ही रंगनाथांकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. हे पूजा करायला लागून, म्हणजे हे जरी 800 वर्षापूर्वीचं मंदिर असलं ना तरी ह्यांनी पूजा करायला लागून 430 वर्ष झाली आहेत आज. 430 वर्षाचं गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. गव्हर्नमेंट रेकॉर्ड, हा, त्याचा सरकारी अगोदर होतोय. त्याच्या यादी होते. हा, म्हणजे आपलं रेकॉर्ड प्रमाणे किंवा आपला इतिहास जे मिळतोय साधारण 430 जवळपास वर्ष झाली आहेत. हा हा. अतिशय सुंदर मंदिर आहे. धन्यवाद धन्यवाद पुन्हा हा, ते नवीन रथ बनवण्याचं काम चालू आहे. साधारण 1 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे. 1 कोटी रुपये लागणार आहेत. आता हे आधीचा रथ होता तो 150 वर्ष हे होता. आता हा जुना झाला, आता तो 150 वर्षाचा. आता हा ज्यावेळी बनवणार त्यावेळी ते खास कारागीर असतात आणि मग ते त्यांनी बनवल्यावर आता 150 वर्ष पाहायला नको. आणि मग हे काय आहे, हे त्याच्यावर ठेवायचं. ह्याच्यावर हे काम मिळणार. हा 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 हा. ते खांबावरती हे येणार. हा, त्याच्यावर एक खांब ठेवायचे आणि खांबावर हे ठेवायचं सगळं. हा, हे साधारण 35 फूट उंच होतं. एकूण 35 फूट उंच आहे. हां. आणि ते चालवायचं कसं? नाही, ते ओढूनच. ओढूनच. हा, हे ओढून नेतात आणि हे दर वैशाख पौर्णिमेला असतं ना. वैशाख पौर्णिमेला. हे चाक 6 फुटी आहे, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा वर ते जाईल. थांबा, मी एक फोटो काढतो. हे सगळं बनवणं चालू आहे. सगळ्या ह्या मूर्ती आहेत ह्या. हे काय गरुड आहेत? हे नाही, ते दिक्पालक आहे. दिक्पालक आहेत. आणि हे नंदी आहे. हा, नंदीवर मग कोण आहे? ते ईश्वर. अच्छा, ईश्वर आहेत. हां, हे असं सगळं बनवून किती सुंदर आहे. बघा, हे पण किती सुंदर आहे. फारच सुंदर बनवलं. हे इथे सगळं चालू आहे. हे सगळे लाकूड वगैरे सगळं, हे सगळं त्यांचं बनवण्याचं काम चालू. आज 1-2 महिन्यात हे पूर्ण होऊन जाईल. हे सगळं आता नवीन